चे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। कठोपनिषद अध्याय 2 तृतीय वल्ली मंत्र नंबर 1। तुल अवधारणेन एव मूल अवधारणं वृक्षस्य क्रियते लोके यथा एवं संसार कार्य वृक्षावधारणेन तन्मूलस्य ब्रह्मणः स्वरूप अवदिधारयिषया इयं षष्ठी वल्ली आरभ्यते। मागच्या वल्लीमध्ये अनेक प्रकारांनी आत्मस्वरूपाचं निरूपण केलेलं आहे। या वल्लीमध्ये एका वृक्षाच्या रूपकाने आत्मस्वरूपाचंच निर्धारण केलेलं आहे। उदाहरण दिलंय की ज्याप्रमाणे लोकांमध्ये व्यवहारामध्ये तूल अवधारणेनं एखाद्या वृक्षाच्या कार्याच्या निश्चयाने त्याला पानं कशी आहेत, त्याला फुलं काय लागली, त्याला फळं काय लागलेली आहेत, या कार्यावरून मूल अवधारणम वृक्षस्य क्रियते। त्या वृक्षाचं मूळ काय आहे, कोणत्या जातीचा हा वृक्ष आहे, ते बीज कोणतं असेल त्याचा निश्चय केला जातो। जसं ते बारीक बारीक पानं दिसले, लांब लांब चिंचा दिसल्या, आपण समजतो हे झाड कशाचं आहे, चिंचेचं आहे। त्या त्या प्रकारची फळं, त्या त्या प्रकारची पानं, फांद्या वगैरे बघून आपण त्या त्या झाडाचं नाव समजून घेतो की हे अमुक अमुक बीजापासून उत्पन्न झालेलं झाड आहे, त्याचं बीज काय आहे ते कळतं। याचप्रमाणे संसार कार्य वृक्ष अवधारणेनं, संसार रूपी हे जे कार्य आहे संपूर्ण जगत हा जणू काही एक वृक्ष आहे, आणि या वृक्ष रूपी किंवा या जगत कार्यरूपी वृक्षाच्या निश्चयाने अवधारणाने तन्मूलस्य ब्रह्मणः, या जगतरूपी वृक्षाचं मूळ कारणरूप असणारं जे ब्रह्म आहे त्या स्वरूपाचं निर्धारण करण्यासाठी ही वल्ली या ठिकाणी आरंभ केली जात आहे। अर्थात वृक्षाचं ज्याप्रमाणे बीज असतं ते त्याच्या फांदीवरून कळतं, त्याप्रमाणे या जगतरूपी संसार हा एक वृक्ष आहे, आणि याचं निरूपण करून मग त्याचं जे मूल आहे म्हणजे कारण, त्याचं बीज ब्रह्म आहे, मग त्याचं स्वरूप समजून देण्यासाठी श्रुतिमाता या ठिकाणी या 6व्या वल्लीचा आरंभ करीत आहे। ऊर्ध्वमूलो वाक्शाख एषोऽश्वत्थः सनातनः तदेव शुक्रं तद्ब्रह्म तदेवामृतमुच्यते तस्मिल्लोकाश्रिताः सर्वे तदुनात्येति कश्चन एतद्वै तत् ऊर्ध्वमूलो वाक्शाख एषोऽश्वत्थः सनातनः तदेव शुक्रं तद्ब्रह्म तदेवामृतमुच्यते तस्मिल्लोकाश्रिताः सर्वे तदुनात्येति कश्चन एतद्वै तत् ऊर्ध्वमूलः। हा संसाररूपी वृक्ष कसा, ऊर्ध्वमूलः त्याचं मूळ ब्रह्म
वर आहे, संसाराच्या अतीत आहे असा अर्थ. जसं 15व्या अध्यायामध्ये गीतेमध्ये संसार वृक्षाचं वर्णन आलंय. ऊर्ध्वमूल मधशाख मश्वत्थ प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानी यस्तं वेदस वेदवित. तसंच त्याचं मूल उपनिषदामध्येच आहे, वेदामध्ये आहे. त्याचं वर्णन इथं असं आलंय. ऊर्ध्वमूलः, ऊर्ध्वं मूलः यस्य सः ऊर्ध्वमूलः. वर आहे मूल, मूलम, मूलः नाही, ऊर्ध्वं मूलम बीजम कारणम यस्य तत्, बरोबर ना, सह ऊर्ध्वमूलः म्हणजे संसार. हा संसार वृक्ष कसा आहे की ज्याचं मूळ वर आहे, म्हणजे ब्रह्मरूप आहे. अवाक शाखः, जरा आवाज हे करा ना, घुमालाय, जास्त वाटालाय. अवाक शाखः, अवाक शाखः म्हणजे खाली आहे ज्याच्या शाखा. एषः अश्वत्थः सनातनः, पूर्णच बंद केला का आता, हे करावं बाबा. एषः अश्वत्थः, हा जो अश्वत्थ आहे तो असा सनातन आहे, अनादी अशा प्रकारचा आहे, सनातन आहे, चिरंतन आहे. प्रवाह रूपाने अनादी असल्यामुळे तो असाच प्रवाह रूपाने नित्य राहणार आहे. याला अश्वत्थ असं नाव आहे या वृक्षाला, संसार वृक्षाला. तदेव शुक्रम, याचं जे बीज आहे तेच काय आहे, शुक्र आहे, म्हणजे ब्रह्म आहे. तद ब्रह्म, पण ते शुक्र आहे म्हणजे शुद्ध आहे. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा मल नाही, शुद्ध पवित्र अशा प्रकारचं त्याचं बीज आहे, ब्रह्मरूप आहे. तदेव अमृतम उच्यते, त्या ब्रह्मालाच अमृत असंही म्हटलं जातं, अमृतम उच्यते. तस्मिन् लोकाः श्रिताः सर्वे, त्या ब्रह्मामध्ये सगळे लोक आश्रित आहेत. तदो नात्येति कश्चन, त्याचं अतिक्रमण कोणीही करीत नाही, त्याचं उल्लंघन कोणीही करून जाऊ शकत नाही. त्याच्या आश्रयावर सगळं जग राहतं, त्याचं उल्लंघन कोणी करून जाऊ शकत नाही. एतद्वै तत्, हेच ते तत्व आहे की जे तो विचारलेलं आहे. समजतंय? ऊर्ध्वमूलः, त्याचा अर्थ करतात ऊर्ध्वं मूलम यत् तद विष्णोः परमं पदम अस्य इति सह अयम् अव्यक्तादि स्थावरान्तः संसार वृक्षः ऊर्ध्वमूलः. ऊर्ध्व म्हणजे वरच्या बाजूने, म्हणजे वर, संसाराच्या अतीत. असं जे विष्णोः परमं पदम, भगवान विष्णूंचंही जे परमपद आहे असं ज्याचं वर्णन केलं जातं, असं अर्थात जे ब्रह्म परमपद जे आहे ते परब्रह्मरूप परमपद आहे. मूल ज्याचं, बीज ज्याचं, कारण आहे ज्याचं, असा अव्यक्तापासून तर म्हणजे महत्त्वापासून तर स्थावरांतः, या स्थावर अशा घटादी पदार्थांपर्यंत संपूर्ण हा जो संसार आहे याला म्हटलं जातं ऊर्ध्वमूलः. वृक्षः, याला वृक्ष म्हणतात. पुन्हा वर मूळ असलेला हा संसार काय आहे, एक वृक्ष आहे. वृक्ष का म्हणायचं, वृश्चनात, कारण हा काय आहे, याचं वृश्चन म्हणजे छेदन केलं जातं. ज्याप्रमाणे झाडाचं छेदन केलं जातं की नाही, त्याप्रमाणे या संसार वृक्षाचंही छेदन केलं जातं, म्हणजे ज्ञानाद्वारा या संसाराचा नाश होतो शेवटी. म्हणून असंग शस्त्रेन दृढेन छित्वा, ज्ञानरूप असंग शस्त्राच्या द्वारा याचं छेदन होतं, म्हणून याला वृक्ष असं म्हटलेलं आहे. जन्म जरा मरण शोकादी अनेक अनर्थ व्रातात्मकः. आता पुढं हे सगळं त्या संसाराची विशेषणं दिलीत. कसा आहे हा संसार, तर रूपक आहे ना संसार वृक्ष. मग वृक्षाला जशी पानं वगैरे असतात, मुळं, फळं, फुलं, फांद्या, त्याच्या लागलेले अनेक प्रकारचे गुच्छ,
बारीक बारीक अंकुर, हे सर्वांचंच या ठिकाणी आता रूपक केलं आहे संसारामध्ये. जन्म, जरा, मरण, शोक इत्यादी अनेक अनर्थात्मक, असे अनेक अनर्थ आहेत या संसार वृक्षामध्ये. जन्म आहे, जरा आहे, म्हातारपण, मरण आहे, शोक आहे, असा अनेक अनर्थ समूह रूप असणारा हा संसार वृक्ष आहे. अजून कसा? प्रतिक्षणम अन्यथा स्वभाव, प्रत्येक क्षणाला बदलणारा, तैशीच याची स्थिती नासत जाय. तर त्याच्यातल्या त्या सगळ्या ओव्या म्हणजे हे भाष्य आहे. तिथल्या ओव्या म्हणजे काय? हे सगळं हे भाष्य आहे. आता प्रत्येक क्षणाला बदलत जाणारा अशा प्रकारचा माया, मरीची, उदक, गंधर्व, नगरादिवद दृष्ट नष्ट स्वरूपत्वाद अवसानेच वृक्षवद अभावात्मक. माया म्हणजे तो ज्याप्रमाणे एखादा जादूगार असतो की नाही, जादू करतो, काहीतरी नाही तेच दाखवतो, त्याप्रमाणे मरीची, उदक, मृगजळ, गंधर्व नगर इत्यादिकाप्रमाणे दृष्ट नष्ट स्वरूपवाला आहे. हे फक्त दिसण्यापुरते असतात. गंधर्व नगर, मृगजळ किंवा ते जादूकाराची काहीतरी केलेली जादू हे फक्त दिसण्यापुरते असतात, वास्तविक नसतात. तसा हा संसार वृक्ष दृष्ट नष्ट स्वरूपवाला आहे. अवसानेच्या आणि शेवटी वृक्षवत अभावात्मक, जसा वृक्ष तोडून टाकला की त्याचा अभाव होतो पूर्ण, त्याप्रमाणे या संसार वृक्षाचा शेवटी अभाव होऊन जातो महाप्रलयामध्ये किंवा ब्रह्मज्ञान झाल्यानंतर. कदली स्तंभवत निस्सारह, केळीचा त्या ह्याच्याप्रमाणे, जसं ते केळीचा बुंधा असतो, त्याला जर आपण तोडलं आणि वरचे पापुत्रे बाजूला केले तर खाली काहीच राहत नाही, आकाश राहतं. त्याप्रमाणे त्या केळीच्या त्या बुंध्याप्रमाणे निस्सार आहे, साररहित आहे. या फळना चुंबिता, फुलना तुरंबिता, जे काही पंडूस होता ते रुखुची हा असा निस्सार आहे. सारमध्ये काही नाही आहे, फलकट तो संसार. अनेक शतपाखंड बुद्धी विकल्प आस्पद, अनेक म्हणजे अनेक प्रकारच्या, शत म्हणजे शेकडो, पाखंडी जे लोक आहेत, वेदाला न मानणारे असे जे शेकडो पाखंडी लोक आहेत, त्यांच्या बुद्धीच्या विकल्पांचा विषय असा आहे. म्हणजे या जगताच्या संबंधाने ते अनेक प्रकारचे बुद्धीने विकल्प करतात. कोणी म्हणतं सत्य आहे, कोणी म्हणतं असं आहे, कोणी परमाणूपासून झालं, कोणी प्रधानापासून झालं वगैरे वगैरे, कोणी म्हणतं स्वभावानेच झालं, चारवाक वगैरे, हे जगत स्वभावाने झालंय, स्वाभाविकच आहे. कोणी नास्तिक वगैरे आहेत, ते बौद्ध वगैरे, ते म्हणतात शून्य रूप आहे हा संसार, कोणी क्षणिक विज्ञान मानला. असं पाखंडी जे लोक आहेत, वेदाला न मानणारे, त्यांच्या बुद्धीचा विकल्प, अनेक प्रकारच्या विकल्पाचा विषय असा, म्हणजे त्यांचे अनेक प्रकारची याच्याविषयी श्रुतीविरुद्ध अशी मत आहेत, असा असलेला हा संसार वृक्ष आहे. तत्व विजिज्ञासूभिः अनिर्धारित इदं तत्व, ब्रह्मतत्वाचे जे जिज्ञासू आहेत त्यांच्याकडून ज्याच्या इदम स्वरूपाचं तत्व निर्धारण केलेलं नाही, म्हणजे हा एवढा संसार आहे असं त्याचं निरूपण करता येत नाही, इदम रूपाने त्याचं वर्णन करता आलं नाही. वेदांत निर्धारित परब्रह्म मूलसारह, वेदांत म्हणजे उपनिषद, उपनिषदांनी ज्याचा निश्चय करून दिला आहे असं जे परब्रह्म आहे ते परब्रह्मच आहे, मूल सार ज्याचं, असा हा संसार आहे. येथ सार भगवंत त्याचा हा अर्थ आहे. वेदांत निर्धारित जे परब्रह्म आहे तेच आहे या संसार वृक्षाचं मूळ, आणि ते तेवढंच फक्त सार आहे जगात, बाकी काही सार नाही. अविद्या काम कर्म अव्यक्त बीज प्रभव, अविद्या म्हणजे आत्मस्वरूपाचं अज्ञान, काम म्हणजे इच्छा, कर्म वेगवेगळ्या प्रकारचे शास्त्रविहित निषिद्ध कर्म, आणि अव्यक्त म्हणजे माया वगैरे किंवा महत्त्व. बीज प्रभव या बीजापासून उत्पन्न होणारा,
अविद्या पाहिजे तर जगत प्रतीतीला येतं, बरोबर ना. काम पाहिजे, काही इच्छा, कर्म, अविद्या, काम, कर्म, अव्यक्त, हे सगळे असतील तरच त्या ठिकाणी या संसाराची उत्पत्ती होते, नाहीतर होत नाही. हे त्याचे परिणामी उपादान कारण आहेत. अपर ब्रह्म विज्ञान क्रिया शक्ती द्वयात्मक हिरण्यगर्भ अंकुरः. अपर ब्रह्म कोण आहे? हिरण्यगर्भ. अपर ब्रह्म असणार, त्याच्या विज्ञान आणि क्रियाशक्ती, विज्ञान शक्ती आणि क्रियाशक्ती या दोन्ही शक्तींनी युक्त असलेला हिरण्यगर्भरूप असा पहिला अंकुर ज्याला उत्पन्न झाला असा हा संसार आहे. हिरण्यगर्भ हा काय? पहिला अंकुर आहे. ज्ञान क्रिया दोन्ही प्रकारच्या शक्ती ज्याच्यामध्ये आहेत असा कोण? हिरण्यगर्भ. आणि असा हिरण्यगर्भ आहे ज्या संसाराचा पहिला अंकुर असा हा संसार आहे. सर्व प्राणिलिंग भेद स्कंध सर्व प्रकारचे प्राणी आहेत, मनुष्य, पशु, पक्षी वगैरे, यांचे जे ते लिंग आहेत, कोणी पुल्लिंग आहेत, बरोबर ना, नर किंवा नारी, अशा प्रकारच्या ज्या मांदी जाती आहेत, अशा प्रकारच्या स्कंध म्हणजे मोठ्या मोठ्या त्याला काय आहेत? फांद्या आहेत. सर्व प्राणिलिंग भेद स्कंध. प्राणिलिंग भेद म्हणजे सर्व प्राण्यांचे जे लिंग भेद आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे लिंग, त्याच्याचं काय आहे? स्कंद आहेत, फांद्या आहेत. तृष्णा जल आवसेक उद्भूत दर्प. तृष्णारूपी जल टाकावं लागतं या संसाराला मोठं करायचं असेल तर. संसाराला वाढवायचं असेल तर काय करावं लागतं? तृष्णारूपी जल टाकलं पाहिजे. तृष्णा वाढली, संसार वाढत जातो ना. म्हणून तृष्णेचं जल टाकल्यानंतर याचं काय होतं? एकदम फोफाळून ह्याचा दर्प वाढतो, अभिमान अहंकार रूपाने हा संसार पुन्हा वाढतो, असा आहे हा. बुद्धेंद्रिय विषय प्रवाल अंकुर. बुद्धेंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि त्यांचे विषय हेच आहेत कवळे कवळे अंकुर फुटलेले या संसाराला, संसार वृक्षाला. श्रुते स्मृती न्याय विद्या उपदेश पलाशः. श्रुती स्मृती, श्रुती म्हणजे वेद मंत्र, स्मृती म्हणजे भगवद्गीता इत्यादी पुरुष निर्मित, न्याय म्हणजे न्याय वैशेषिक वगैरे किंवा दृष्टांत युक्ती असा अर्थ या, आणि ज्ञान, बरोबर ना, विद्या म्हणजे ज्ञानाचा उपदेश, हे आहेत ज्याला पलाश म्हणजे पानं. हे या संसार वृक्षाचे काय आहेत? पानं आहेत असा अर्थ. छंदांसी यस्य पर्णानी म्हटलं का नाही, तिथं वेद ही पानं सांगितले. इथं श्रुती स्मृती न्याय विद्या यांचा उपदेश घेणं हे आहेत या संसार वृक्षाची पानं. आता पुढं पुष्प सांगतात. यज्ञ दान तप आदी अनेक क्रिया सुपुष्प. यज्ञ करणं, दान करणं, तप करणं इत्यादी अनेक प्रकारच्या ह्या ज्या क्रिया आहेत, ह्या क्रियाच ही याची पानं आहेत, पानं आपलं फुलं आहेत. सुपुष्प अशा चांगल्या प्रकारची ही काय आहेत? फुलं आहेत. काय फुलांकडे बघितलं की आपल्याला काय होतं? मग चांगली चांगली फुलं दिसतात, मग लोक ती फुलंच तोडीत बसतात, म्हणजे यज्ञ करतात, दान करतात. का तर त्याच्यामध्ये त्यांना चांगलं वाटतं, पुण्य दिसतं, स्वर्गप्राप्ती दिसते, म्हणून त्यांना तेच करावं वाटतं. सुख दुःख वेदना अनेक रस. या संसार वृक्षामध्ये रस आहे की नाही? रस असतो. प्रत्येक झाडाला काय आहे? रस असतो मध्ये. तसं या संसार वृक्षामध्ये रस आहे म्हटले. कोणता रस? सुख दुःख वेदना. वेदना म्हणजे ज्ञान असा अर्थ. सुख दुःख आणि सुखदुःखाचं ज्ञान, ज्ञान होणं. अनेक रस, असा अनेक प्रकारचा रस या संसार वृक्षामध्ये आहे. प्राणी उपजीव्य अनंत फल. या संपूर्ण प्राण्यांच्या ज्या उपजीविका आहेत की नाही, कोणी वेगवेगळ्या प्रकारची नोकरी करतं, कोणी शेती करतं, कोणी व्यवसाय करतं, उपजीविका जीवन जगण्याच्या, तीच या संसार वृक्षाची फलं आहेत. म्हणजे उपजीविका जे पोट भरण्यासाठी काहीतरी हे जे करतात तेवढंच फलं याला फक्त. म्हणजे संसारामध्ये राहून कोणतं फळ मिळालं? पोट भरलं, दुसरं काय? बरोबर ना. मोठे मोठे गेले का नाही, नेते गेले,
काय बरोबर? इथं होते तोपर्यंत फक्त खाल्लं पिलं काय तेच, बरोबर ना? जाताना काय घेऊन गेले सोबत? काही नेता येत नाही. म्हणजे याचं फलच एवढं आहे, इथं आहे तर खाऊन पिऊन राहता येतं, सोबत काही घेऊन जाता येत नाही. प्राण्यांच्या अनेक प्रकारच्या उपजीविका, पोट भरण्याची जी साधनं, एवढंच याला फल आहे. अनेक साधनं आहेत ना इथं. कोणी बिगारी करून जगतंय, कोणी फळं विकतंय, कोणी फुलं विकतंय, कोणी भंगार विकतंय. पण त्याच्यासाठी एवढंच हे संसार काय करतो? अनेक उपजीविका देतो, पोट भरण्याची साधनं मात्र देतो. अशा प्रकारचं एवढंच फल आहे संसाराचं. या फलः तत्तृष्णा सलील अवसेक प्ररूढ जडीकृत दृढ बद्ध मूलः. आता आणखी सांगता, तृष्णारूपी सलील म्हणजे पाणी, त्याचं जर सिंचन केलं तर मग काय होतं? याचे आणखी काही बीज आहेत, ते अत्यंत प्ररूढ होतात, म्हणजे वाढतात, विस्ताराला प्राप्त होतात. जडीकृत अत्यंत जड दृढ होतात. दृढबद्ध मूलः जड होतात, त्याच्या अत्यंत दृढ आणि विस्ताराला त्याची मुळं जातात. त्याची मुळं दृढ होतात. कोणाची? संसाराची. कशाने? तृष्णारूपी सलील पाणी टाकल्यानंतर. ही दुसरी मुळं कोणती घ्यायची? कर्म वासना हे घ्यायची. कर्म आणि अनेक प्रकारच्या वासना, ही पण बीज आहेत की नाही संसाराची. केले कर्म झाले त्याची भोग आले. कर्मसुद्धा काय आहे? कर्मानुबंधीनी मनुष्य लोके. कर्मानुबंधीनी, बरोबर ना? कर्म हा काय आहे? अनुबंध, पाठीमागं लागलेला बंध आहे हा कर्मरूपी, ते जीवाच्या पाठीमागे. म्हणून कर्म वासना वगैरे हे काय होतात? ती मुळं, ही मुळं आहेत संसाराची अवांतर. आणि ही मुळं पुन्हा दृढ होतात, दृढ एकदम असे पक्के होतात या संसार वृक्षाचे. कशाने? तृष्णारूपी सलील सेचन केल्याने. समजते ना? तृष्णा टाकले की पुन्हा आणखी कर्म वासना वाढत जातात आणि त्यामुळे संसार वाढत जातो, दृढ होतो, असा याचा अर्थ आहे. सकाम कर्म वगैरे सगळं. सत्य नामादी सप्त लोक ब्रह्मादी भूत पक्षीकृत नीडः. आता ह्याला अनेक प्रकारचे लोक आहेत की नाही? सप्त लोक आहेत वरचे, भूर्भुव स्वर महर तपोजन सत्य. सत्य इत्यादी नावाचे हे जे सप्त लोक आहेत, त्या लोकांमध्ये ब्रह्मदेव इत्यादी काही पक्षी राहतात, बरोबर? जसे झाडावर पक्षी असतात की नाही, तसे या संसार वृक्षाच्या वरचे 7 लोक आहेत. 7 लोक म्हणजे वर विस्तारलेला हा संसार वृक्ष. आणि त्या ठिकाणी ते देवता बसलेत. स्वर्ग लोकामध्ये इंद्र वगैरे पक्षी बसलेत. ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मदेव हा मोठा पक्षी बसलेला आहे, बरोबर ना? आणि या पक्ष्यांनी, पक्षीकृत नीडः यांनी केलेला एक प्रकारचा खोपा, खोपच म्हणतो ना आपण त्याला, ते घरटी वगैरे पक्ष्यांची खोपे, ते त्यांनी काय केलेले आहेत? खोपे केलेत या संसाराला. असा हा संसार आहे. हा संसार म्हणजे ते ब्रह्मदेव इत्यादी जे लोकनायक आहेत ना, त्या पक्ष्यांचं घरटं आहे हा संसार, असा याचा अर्थ आहे. समजलं ना? किंवा या संसारावर त्यांनी असे आपापले काय केले तर घरटे बनवून ठेवलेले आहेत. प्राणी सुख दुःख उद्भूत हर्ष शोक जात नृत्य गीत वादित्र क्ष्वेलिता स्फोटित हसित आकृष्ट रुदित हाहा मुंच मुंच इत्यादी अनेक शब्दकृत तुमुलीभूत महारवः. इथपर्यंत एक शब्द आहे. ह्या संसारामध्ये काही ध्वनी, आता बाहेर ध्वनी सुरू आहेत की नाही, काही ना काही आवाज येतो, कधी मधुर येईल, कधी भयंकर येईल. समजतंय ना? या संसारामध्ये जे महारवः, रव म्हणजे ध्वनी, महाभयंकर अशा प्रकारचे ध्वनी या संसार वृक्षापासून येत राहतात. जसं मोठी वाहतूळ आली की ते वृक्ष कसं हालतो, त्याचा आवाज येतो, तसं या संसार वृक्षाचा आवाज काय येतोय, सगळा ध्वनी काय येतोय भयंकर. तर मग सांगतात आचार्य, प्राण्यांना जेव्हा सुख दुःख होतात जीवांना, तेव्हा त्या सुखदुःखापासून उत्पन्न होतात काय? हर्ष आणि शोक. सुख झालं हर्ष, दुःख झालं की शोक. आणि हर्ष शोक झाले की त्यापासून जनित जात उत्पन्न होतं काय? हर्ष झाला की नृत्य नाचायला लागला, मग त्याच्या नाचण्याचा आवाज येतो आपल्याला.
गीत गायन करायला लागला, कुठेतरी गायन चाललंय, आनंदामध्ये हर्षामध्ये कोणी गायन करतात, तो ध्वनी आहे या संसाराचा. वादित्र, कोणी आनंदाच्या भरामध्ये मृदंग वाजवायला लागतं, वाद्य वाजवायला लागतं. पुन्हा अक्ष्वेलित म्हणजे कोणी त्या ठिकाणी खेळ करतं वेगवेगळ्या प्रकारचे. त्यानंतर आस्फोटित, स्फोटन करतं म्हणजे मोठ्या मोठ्याने आवाज करणं, आपण खबूक आपलं हुबूक ठोकणं म्हणतो ना, हे करणं, स्फोट करतात. किंवा आपण फटाके उडवणं म्हणतो, तो अर्थ घ्या. असं कोणी करतात, बरोबर. हसित, कोणी मोठ्या मोठ्याने हसतंय, हास्य करतंय, बरोबर. इथपर्यंत झालं आनंदाचे ध्वनी. हे सगळे झाले आनंदाचे ध्वनी. सुख झालं काही की असे ध्वनी येतात या संसारातून. आणि दुःख झालं तर, दुःख झालं की मग सुरू झालं आक्रोष्ट म्हणजे आक्रंदन, आवाज करतो मोठ्या मोठ्याने भयंकर, बापरे बापरे असं तेव्हाचं आक्रंदन करणं. रुदित म्हणजे रडणं, रडण्याचा आवाज येतोय कुठून तरी. हा हा, मुंच मुंच, कोणी म्हणतो हाय हाय, अरे अरे अरे, सोड सोड मला, असं कोणीतरी म्हणतंय. अशा प्रकारचे ध्वनी या संसारातून येत आहे. इत्यादी अनेक शब्दकृत तुमुली भूत महारव, अशा प्रकारच्या अनेक ध्वनीकृत, बरोबर ना, शब्दकृत असे शब्द येत आहेत. आणि तुमुल ध्वनी, अशा प्रकारचा मोठा ध्वनी, भयंकर असा ध्वनी येतो या संसार वृक्षातून. असा हा संसार वृक्ष भयंकर आवाज ध्वनी असलेला आहे. समजतंय ना. वेदांत विहित ब्रह्म आत्मदर्शन असंग शस्त्रकृत उच्छेद. आणि शेवटचं आता सांगतायत की वेदांत म्हणजे उपनिषद. आणि उपनिषदांनी कथन केलेलं जे ब्रह्मात्मदर्शन आहे, ब्रह्मात्मैक्य ज्ञान, या ज्ञानरूप असंगतेच्या शस्त्राच्या द्वारा ज्याचा उच्छेद केला जातो, नाश केला जातो, असा हा संसार वृक्ष आहे. एषः संसार वृक्ष. इथं आला आता विशेष्य. एवढी सगळी त्याची विशेषणं दिलीत. अर्थात शेवटी ते ज्ञान जयाच्या हाती तोची समर्थ मुक्ती. असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. ज्ञान रूपी असंग शस्त्र प्राप्त करून मग संसाराचा उच्छेद केला जातो, असा हा संसार वृक्ष आहे. अश्वत्थ, याला अश्वत्थ म्हणतात. का बरं? अश्वत्थवत काम कर्म वात ईरित नित्य प्रचलित स्वभाव. ज्याप्रमाणे तो अश्वत्थ वृक्ष कसा असतो, चंचल अशा प्रकार, सारखा हलतो की नाही, स्थिर आहे का जाग्यावर? बघा तुम्ही, त्याची पानं अशी चपटी असतात, त्यामुळे थोडी हवा आली की तो हलत राहतो. कोण? अश्वत्थ. त्याप्रमाणे या संसार वृक्षाला सुद्धा चंचल करणारे कोण आहेत? काम कर्म हा वायू आहे. अनेक प्रकारच्या कामना, अनेक प्रकारची आपली कर्म या वायूच्या द्वारा प्रेरित होऊन नित्य चंचल झालाय. हा प्रकर्षाने हा संसार वृक्ष चंचल अशा स्वभावाचा झालेला आहे, म्हणून याला अश्वत्थ म्हणतात. अ म्हणजे नाही, श्व म्हणजे उद्या, थ म्हणजे राहणारा, उद्यापर्यंत जो स्थिर राहत नाही, म्हणून त्याला काय म्हणतात? अश्वत्थ. तसा हा संसार वृक्ष सुद्धा सतत चंचल आहे, स्थिर नाही. बैसलो जयावरे सैराटते जाय, तुझं विन काही स्थिर राहे ऐशे नाही. असा हा अस्थिर असलेला त्या अश्वत्थ वृक्षाप्रमाणे. का अस्थिर आहे? काम कर्मरूपी वायू त्याला सारखा असा चंचल करतोय, हलवतोय, म्हणून त्याला अश्वत्थ म्हटलंय. स्वर्ग नरक तिर्यक प्रेतादिभिः शाखाभिः अवाक शाख. आणखी सांगतायत की स्वर्ग नरक तिर्यक म्हणजे अनेक प्रकारच्या त्या प्राणी पशु पक्षी वगैरे या योनी, प्रेत म्हणजे भूत प्रेत, अशा प्रकारच्या शाखांनी युक्त आहे हा, म्हणून याला म्हणायचं अवाक शाख. या सगळ्या याच्या खालच्या शाखा आहेत, फांद्या आहेत. कोणत्या? स्वर्ग नरक पशु पक्षी भूत प्रेत या योनी प्राप्त होणं, या शाखा याच्या खालच्या दिशेला आहेत, म्हणून याला अवाक शाख म्हटलं जातं.
सनातन हा सनातन आहे, चिरंतन आहे, कायम राहणार आहे. का बरं? अनादित्वात चिरम प्रवृत्त. अनादि हा, कारण कुणापासून उत्पन्न झाला, कधी उत्पन्न झाला सांगता येत नाही. अनादि प्रवाह रूपाने अनादि आहे आणि त्यामुळे हा फार काळपर्यंत म्हणजे ब्रह्मज्ञान होईपर्यंत असाच प्रवृत्त होणार आहे. ना तरी प्रबोध जव नोहे तव निद्रे काय अंत आहे. ज्ञानोबराय म्हणतात तसा हा संसार वृक्ष जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत सुटत नाही. ज्ञानाशिवाय हा नष्ट होत नाहीच, म्हणून याला चिरंतन सनातन असं म्हटलं जातं. यद अस्य संसार वृक्षस्य मूलम, आता जे या संसार वृक्षाचं मूळ आहे, बीज आहे, तदेव शुक्रम, ते शुक्र आहे म्हणजे शुभ्र आहे, शुद्ध आहे, ज्योतिष्मत आहे म्हणजे प्रकाशमान आहे, चैतन्य आत्मज्योती स्वभावम, चैतन्यरूप आत्मज्योती स्वभाव रूप असलेलं असं. अर्थात ज्याचा स्वभाव काय आहे? चैतन्यात्मज्योती, चैतन्यरूप आत्मज्योती, आत्मप्रकाश, ज्ञानप्रकाश, हेच त्याचं स्वरूप आहे. तदेव ब्रह्म, तेच ब्रह्म आहे सर्व महत्वात, कारण सर्वांपेक्षा ते व्यापक आहे, महान आहे, त्यामुळे त्याला ब्रह्म असं म्हणतात. तदेव अमृतम, त्यालाच अमृत असं म्हणतात. अविनाश स्वभावम उच्यते कथ्यते सत्यत्वात, कारण याचं स्वभाव स्वरूप कसं आहे? अविनाशी आहे. ते ब्रह्म, संसाराचं कारण असलेलं ते ब्रह्म कधीही नष्ट होत नाही, म्हणून त्याला अमृत असं म्हटलंय. वाचारंभणम विकारो नामधेयम अनृतम अन्यद अतः मर्त्यम, या परमात्म्यापासून भिन्न असणारं सगळं काय? वाचारंभण आहे. विकार म्हणजे कार्य, परमात्म्याहून भिन्न असणारं सगळं कार्य आहे ते वाचारंभण आहे, म्हणजे वाणीतच त्याचा फक्त आरंभ आहे, वाणीचा विलास आहे फक्त. नामधेयम, ते सगळी जी नावं रूपा आहेत ते अनृतम मिथ्या आहेत. अन्यद अतः मर्त्यम, याच्याहून अन्य असणारं सगळं विनाशशील आहे. तस्मिन् परमार्थ सत्ये ब्रह्मणी लोकाः गंधर्व नगर मरीच्युदक माया समाहा परमार्थ दर्शन अभावावगमनाः श्रिताः आश्रिताः सर्वे समस्ताः उत्पत्ती स्थिती लयेषु. आता त्या परमार्थ सत्य असलेल्या ब्रह्माच्या ठिकाणी सगळे लोक कसे आहेत? हे सगळे पृथ्वी जल ते सगळे, किंवा हे त्रैलोक्य घ्या, ब्रह्मांड घ्या, हे सगळे लोक कसे आहेत? गंधर्व नगराप्रमाणे, मृगजळाप्रमाणे, किंवा त्या ऐंद्रजालिकाच्या मायेप्रमाणे कसे आहेत? मिथ्या आहेत. परमार्थ स्वरूप त्या ब्रह्मावर हे मिथ्या कल्पित आहेत. आणि परमार्थ दर्शन, यथार्थ ज्ञान झालं ब्रह्मस्वरूपाचं, अहम ब्रह्मास्मी असं यथार्थ ब्रह्मज्ञान झालं. अभाव अवगमनाहा, यांचा अभावच होतो, म्हणजे अभावामध्ये जमा होतात असा अर्थ. यथार्थ ब्रह्मज्ञान झालं की शेवटी हे सगळे लोक, पृथ्वी वगैरे, स्वर्ग नरक वगैरे, आणि ह्याच्यातले ते सगळे प्राणी जीव पशु पक्षी सगळे, हे सगळेच मिथ्या असतात. यथार्थ ज्ञान झाल्याने ते अभावरूप होतात, त्रैकालिक अत्यंत अभाव त्यांचा होऊन जातो. अशा पद्धतीने जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत ते या ब्रह्मस्वरूपावरच आश्रित असतात. त्यांची उत्पत्ती स्थिती लय होताना कुठं होतं? ब्रह्मस्वरूपावरच होतो असा अर्थ. तद्ब्रह्म न अत्येति न अतिवर्तते मृदादिम इव घटादि कार्यम कश्चन कश्चिदपि विकारः एतद्वै तत्. त्याचं अतिक्रमण कोणी करू शकत नाही. ज्याप्रमाणे घट मृत्तिकेचं अतिक्रमण करू शकत नाही, कारण मृत्तिका हे त्याचं कारण आहे. घटाला जर कधी वाटलं की माझ्यामध्ये माती नको आहे, माझ्यातून माती सगळी काढून टाका, जमत नाही माझं मातीचं, असं जर म्हणायला लागला कोण? घट. तर माती काढायची म्हणलं तर तो राहणार नाही. घट कधीही मृत्तिकेचं अतिक्रमण करू शकत नाही, कारण ते कारण आहे. तसं हे जगत कधी ब्रह्माचं अतिक्रमण करू शकत नाही, कारण जगताचं बीज कारण ब्रह्म आहे, त्याच्यावरच हे आश्रित आहे. ते नसेल तर हे राहणारच नाही. येतात व येतात, तो विचारलेलं ते ब्रह्मतत्व हेच आहे. समजला मंत्राचा अर्थ? पाठ करायचा हा मंत्र अत्यंत महत्त्वाचा आहे. ऊर्ध्व मूलः अवाक्शाकः एषः अश्वत्थः सनातनः. इथं मंत्रामध्ये थोडंच आहे,
मूळ वर आहे आणि शाखा खाली आहे, त्याला अश्वत्थ म्हणतात आणि तो सनातन आहे. 4च विशेषणं दिली मंत्रामध्ये संसार वृक्षाला. पण भाष्यकारांनी भरपूर दिली, 4 चोक 16 तरी दिले असतील, म्हणजे 4 पटीनं तरी भरपूर दिलीत विशेषण. त्याचं संसाराला ह्या वृक्ष का म्हणायचं, त्याचं सादृश्य दिलेलं आहे, म्हणजे रूपक अलंकारत्व त्या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. आणि याचं बीज सांगायचं आहे काय, संसार सांगायचा आहे का संसाराचं बीज सांगायचं आहे. जसं वृक्षावरून बीजाचा अनुमान होता आपल्याला, बीज कशाचं असलं पाहिजे, बरोबर ना. कधी कधी बघा तुम्ही ते रोप उगवलं की आपल्याला अगदी सारखे सारखे काही काही बीज असले हे असतात, वृक्ष असतात, अगदी त्याची पानं बघावी लागतात, जवळ जाऊन निरखून मग कळतं अरे हे कोणता वृक्ष आहे, ह्या शेवगा म्हणायचं याला, काही चिंच आहे, बरोबर ना, काही आंब्याचं आहे, मेथी आहे का लसूण आहे, काय सगळं हे कधी कळतं आपल्याला, अगदी निरखून त्या पानाकडं वगैरे बघावं लागतं. नाही समजतं चाखून घ्यावं लागतं, रस कसा लागतो वगैरे बघतात आणि मग सांगतात की हे अमुक अमुक बीजाचं झाड आहे असं. तसं संसाराकडे बघायचं आणि संसारावरून ध्यानात घ्यायचं की याचं बीज ब्रह्म आहे. मग संसाराला धरून आपण हा संसार प्रतिबंध करतोय असं मानण्यापेक्षा संसारालाच धरायचं हाताला. तसं झाड बघायचं, बीजाचं ज्ञान करून घ्यायचं, तसं संसार बघायचा आणि यावरून चिंतन हे करायचं की याचं बीज कसं असेल. समजतंय ना, बीज असणारं ब्रह्म. मग संसाराकडे बघून आपण बीजापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे कार्याकडून कारणाकडे जाण्याची हीच प्रक्रिया आहे, अशी प्रक्रिया असते. पण कारणाला जाणावं, त्याचं कारण ब्रह्म आहे, याकरिता श्रुती मातेने या ठिकाणी हे वृक्षाचं रूप केलेलं आहे. बाकीचा विषय आता उद्या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.